नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अजिबात पाण्याचा वापर न करता चमचमीत अशी सुकी वांग्याची भाजी. बनवायला तर अगदी सोपी आहे, पण खायलाही तेवढीच चविष्ट आणि चवदार अशी. सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होते, कमी साहित्यात, कमी मसाल्यात. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढी ही मस्त ताजी काटेरी पाहून वांगी घेतली आहेत. यापेक्षाही गावरान वांगं असतं थोडंसं पुढे पांढरट आणि हिरवट असं असतं, ते वांगेही खायला मस्त लागतात. तर अशी काटेरी पाहूनच वांगी घ्यायची. काटेरी वांगे मस्त असे चविष्ट लागतात. आता वांगी मी इथे धुवून घेतलेत आणि आता वांग्याची आपण जो देठाचा भाग आहे अर्धा, तो असा थोडासा कापून घेऊयात आणि जे वांग्याची काटे आहेत ते सुद्धा असे अलगद कट करून घेऊयात. तर सर्व वांग्याचे काटे आणि देठाचा भाग कापून घेतला. त्यानंतर आता वांगी चिरून घेऊयात. तर वांगी मी अशी ही लांब फोडींमध्ये चिरून घेते या पद्धतीने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांगे फोडींमध्ये किंवा तुकड्यांमध्येही असे लहान आकारातही चिरून घेऊ शकता. मी अशा लांब फोडींमध्ये सर्व वांगी या पद्धतीने चिरून घेते. तर वांगी मस्त ताजी आणि कोवळे आहेत, अजिबात बी नाही आहे. अशी वांगी खायलाही मस्त स्वाद लागतात. आता याच पद्धतीने आपण सर्व वांगी चिरून घेऊयात. वांगी चिरून अशी मिठाच्या पाण्यात ठेवायची, म्हणजे अजिबात काळी पडत नाही. तर पाण्यात मी आधीच मीठ टाकून घेतले अर्धा चमचा एवढा. त्यानंतर वांगी चिरून अशी पाण्यातच टाकायची. आता सर्व वांगी मी इथे अशा लांब फोडींमध्येच चिरून घेतली. आता वांगी धुवून पाणी निथळायला ठेवूयात. तर अगदी झटपट अशी ही वांग्याची भाजी आपण बनवणार आहोत. यासाठी आताच मी कढईमध्ये कांदा घालून घेतला. गॅसवर चढवण्याआधीच यात सर्व मसाले घालूयात. तर यातच मी आता कांदा घातला. कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतला, एक मध्यम आकाराचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीकही कांदा चिरून घेऊ शकता. त्यानंतर यात 1 चमचा एवढी आले लसूण पेस्ट घातली. त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभ्या पोळीमध्ये चिरलेला टोमॅटो, वरूनच आता कढीपत्त्याची पानं. यासोबतच एकत्र घालूयात आता वांग्याच्या फोडी. यातील सर्व पाणी निथळल्यावर वांग्याच्या फोडी घालूयात आणि वांग्याच्या फोडींवर आता घालूयात आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट. यासोबतच 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा एवढा गरम मसाला. त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ घालूयात आणि पाव चमचा एवढी हळद. आता वरून अगदी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि या फोडणी पात्रामध्ये किंवा कटल्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घातले. तर एक मोठा अर्धा चमचा एवढे तेल चांगले गरम करून घेतले. तेल गरम झाल्यावर यातच घालूया आपण आता अर्धा चमचा मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर 1 चमचा जिरे, पाव चमचा एवढे हिंग आणि एक 3 ते 4 लसूण पाकळ्यांचे बारीक असे काप केलेले. तर हे पहा, मस्त असा लसूणला लालसर झाला की हा गरम गरम तडका यावर घालूयात. तेलाची ही फोडणी यावर घातल्यावर गॅस ऑन केला आणि गॅस चालू केल्यावर मस्त अशी ही फोडणी यात मिक्स करून घेऊयात. कटल्यामधला सर्व तडका यात घातल्यावर गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवरच हे मस्त असं या फोडणीमध्ये चांगलं परतवून घेऊयात. अगदी झटपट ही वांग्याची भाजी तयार होते, अगदी 5-6 मिनिटातच. अजिबात कुठेही आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत, तरीसुद्धा वांगं मस्त शिजतं आणि अगदी लवकर शिजेल. आता सर्व मस्त मोठ्या आचेवरच मिक्स करून घेतलं. आता मात्र गॅस मंद आचेवर केला. वरून असं झाकण ठेवायचं. खोलगट ताट ठेवल्यावर यात अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घालूयात किंवा ताटात बसेल इतपत आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ दिली. आता झाकण काढून घेतले. त्यानंतर आता वांगं आपण तळापासून हलवून घेऊयात. तर हे मस्त असं वांगं आता इथे अर्धवट असं शिजलेलं आहे. अजून 2-3 वेळा परतवून अजून वांगं मस्त मऊसूत होईल. पुन्हा तळापासून चांगलं हलवून घेऊयात मध्यम आचेवर. मध्यम आचेवर मसालेही मस्त शिजवून घेतलेत आणि मध्यम आचेवरच चांगलं आता पुन्हा परतवून घेऊयात. तर वांग्याची भाजी आपली इथेच तयार झाली आहे. मस्त असं वांगं शिजलेलं आहे.
आपण कुठेही पाण्याचा वापर न करता ही वांग्याची भाजी केली तरीही मस्त वाफेतच याला तेल सुटतं. कांदा मिठामुळे आत्ताच याला मस्त असं तेल सुटले, मसाले यातच चांगले शिजले. तर हे पहा, वांगं तुम्हाला दाखवते किती मऊसूत असं शिजले. हे पहा, अगदी देठापर्यंत वांगं शिजलं आहे. वांग्याची भाजी आपली मस्त अशी तयार झाली आहे. अर्धा ते 1 मिनटं मी मंद आचेवरच हे वांगं ठेवलं होतं. आणि 1 मिनिटानंतर आता आपण वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम मस्त झटपट तयार होणारी वांग्याची भाजी सर्व करूयात. एकदा करून पहा, फार चविष्ट अशी ही वांग्याची भाजी होते. गरमागरम वांग्याची भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी चविष्ट अशी लागते. कमीत कमी वेळेत सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. आवडत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा यात घालू शकता किंवा दाण्याचा कूट न घालता अशीही ही वांग्याची भाजी फार छान लागते. कशासोबतही तोंडी लावण्यासोबत मस्तच होते. अगदी सोप्या पद्धतीने झटपट 5 मिनिटात तयार होते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.